आपण बनवणार आहोत आज आंब्याचा रस। आंब्याचा रस कोणाला आवडतो आणि कोणाला नाही आवडत ते कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा। तर आपण आज मिक्सर वापरता आणि न साखर घालता असा आंब्याचा रस बनवणार आहोत। आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीचा म्हणजे फळ हा आंबा आहे। लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत रस सगळ्यांना आवडतो आणि आंबा सगळ्यांचा फेवरेट असल्यामुळे रस प्रत्येकाच्या घरात होत असतो। पण काही मैत्रिणींचा रस आहे ना काळा पडतो, बनवला की एखादी तासाने रस आहे ना असा काळ बनतो। तर त्याचं कारण काय आहे तर ते पण आपण व्हिडिओमध्ये बघूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मी इथे ना केसर आंबा घेतलेला आहे, 1-1.5 किलोचा प्रमाण आहे केसर आंब्याचं। तर छान असा स्वच्छ धुवून घेतला मी, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग असा कट करून घ्यायचा। कट करताना आहे ना काळजी घ्यायची म्हणजे फोडी नाही करायची आपल्याला, फक्त वरचं जे साल असतं ना, वरचं जे साल असतं आंब्याचं ते असं पातळ पातळ आपल्याला काढायचं आहे। आणि मग सगळे आंबे आपण सोलून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण जसं बटाट्याचं कसं साल काढतो त्याप्रमाणे आंब्याचं सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने साल काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या आंब्यांचं साल काढून घेऊ। आणि रस काळा पडण्याचं मुख्य कारण म्हणजे की आपण जर्मरच्या भांड्यात रस ठेवतो त्याच्यामध्ये आपण मिक्सरचा वापर करतो आणि साखर पण कधी कधी काही जण जास्त प्रमाणात वापरतात आणि रस हा आपला काळा पडतो। तर जेणेकरून मिक्सरमध्ये जर तुम्ही रस न बनवला तर अतिउत्तम। आणि जर्मरच्या भांड्यात रस ठेवायचा नाही, तुम्ही काचेच्या भांड्यात ठेवा किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवा। 2 दिवस तुम्ही तसाच रंगसुद्धा बदलणार नाही आंब्याचा। तर अशा पद्धतीने आपण सगळे आंबे सालून घेतले आहेत। तर आता आपण स्टीलची पाटी घेतलेली आहे आणि त्याच्यावर आहे ना चाळण घेतलेली आहे। आपण जी पुरण चाळतो ना, तर पुरण चाळायची चाळण असते ना किंवा तांदूळ चाळायची चाळण, तर ती पण बारीकच असते पूर्णासारखी, तर त्याच्याने पण तुम्ही चाळू शकता। हे बघा आपले आता आंबे सोलून झालेत आणि मग आपण आंबे असे चाळणीवर क्रश करून घेऊ, म्हणजे जेणेकरून रस आपला एकदम छान होईल, स्मूथ आणि घट्ट। तर हा आंबा असा आपण चाळणीवर क्रश करून घेऊ, आपला रस एकदम असा घट्टसर तयार होतो आणि कुठेही रसाचा कलर थोडासुद्धा बदलत नाही। तर रस आपला एकदम घट्ट झालेला आहे आणि खायला तर अप्रतिम लागतो, कारण याच्यामध्ये मिक्सरचा वापर नसतो, कुठलाही पाण्याचा वापर नाही का साखरेचा वापर नाही, त्याच्यामुळे रस आपला एकदम टेस्टी लागतो। तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही पण रस बनवून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा। जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे धन्यवाद।